पॅरिसमधल्या 33व्या ऑलिम्पिकच्या शानदार सोहळ्याद्वारे समारोप कार्यक्रम झाला। एबीपी माझासाठी थेट पॅरिसहून या ऑलिम्पिकचं रिपोर्टिंग केलेले पत्रकार संदीप चव्हाण यांनी पॅरिस ऑलिम्पिकमधनं याचा आढावा घेतला। आपण पाहूया। यंदाचं पॅरिस ऑलिम्पिक भारतासाठी अनेक कारणाने गाजलं, ऐतिहासिक ठरलं। सगळ्यात पहिलं म्हणजे भालाफेकीत नीरज चोप्राने भारताला सिल्वर मेडल जिंकून दिलं। टोकियोमध्ये त्याने गोल्ड मेडल जिंकलं होतं। पाठोपाठच्या ऑलिम्पिकमध्ये गोल्ड आणि सिल्वर मेडल जिंकणारा नीरज चोप्रा हा भारताचा एकमेव खेळाडू ठरला। त्याचबरोबर शूटिंगमध्ये मनू भाकरने जबरदस्त कामगिरी करत भारताला 2 मेडल जिंकून दिली। एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 मेडल जिंकणारी मनू भाकर ही सुद्धा भारताची पहिली महिला खेळाडू ठरली आहे। भारताने शूटिंगमध्ये 3 मेडल जिंकली, हॉकीमध्ये भारताला मेडल मिळालं, त्याच्यानंतर कुस्तीमध्ये अमन शेरावतने भारताला मेडल जिंकून दिलं आणि त्यामुळे भारताच्या मेडलची संख्या जी आहे ती 6 झाली। परंतु दुःखद बातमी अशी होती की विनेश फोगट जिने कुस्तीमध्ये अंतिम फेरी गाठली होती 50 किलो वजनी गटात आणि ऑलिम्पिकच्या इतिहासामध्ये भारताच्या महिला कुस्तीत फायनल गाठणार ती पहिली खेळाडू ठरली होती आणि त्यामुळे फायनल गाठल्यामुळे तिचं मेडल नक्की होतं। परंतु ऐनवेळी फायनलच्या दिवशी तिचं वजन 100 ग्रॅमने अधिक भरल्यामुळे तिला स्पर्धेतून बाद करण्यात आलं। त्यामुळे भारताचं एक हक्काचं मेडल भारताला गमवावं लागलं। असं असलं तरी विनेशची कामगिरी जी आहे ती कौतुकास पात्र होती। महाराष्ट्रासाठी हे ऑलिम्पिक विशेष ठरलेलं आहे, कारण महाराष्ट्राच्या स्वप्नील कुसाळेने शूटिंगमध्ये भारताला ब्रॉन्झ मेडल जिंकून दिलं। 1952मध्ये हेलिसिंकी ऑलिम्पिकमध्ये खाशापा जाधव याने पहिल्यांदा भारताला वैयक्तिक प्रकारामध्ये मेडल जिंकून दिलं होतं। 72 वर्षाचा मेडलचा हा दुष्काळ स्वप्नीलने या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये पूर्ण करून टाकला आणि भारताला आणि महाराष्ट्राला एक अभिमानास्पद कामगिरी करून दिली। महाराष्ट्राच्या आणखीन एका खेळाडूचा इथे उल्लेख करणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे अविनाश सावे। 3000 मीटर स्टीपलचेसच्या फायनलमध्ये त्याने धडक दिली होती आणि अशी कामगिरी करणाराही तो भारताचा पहिला खेळाडू ठरलेला आहे। यापूर्वी ललिता बाबरने महिलांच्या स्टीपलचेसमध्ये फायनल गाठली होती। यंदाचं पॅरिस ऑलिम्पिक जे आहे ते आणखीन एका कारणानं वैशिष्ट्यपूर्ण अशासाठी ठरतं की या ऑलिम्पिकमध्ये तब्बल 7 खेळाडू जे आहेत भारताचे ते 4थ्या क्रमांकापर्यंत पोहोचले होते। म्हणजे साध्या सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर हे खेळाडू ऑलिम्पिक मेडलला स्पर्श करून आले होते। थोडीशी कामगिरी जर आणि उंचावली असती तर भारताची मेडल संख्या कदाचित ही 7, विनेशचं एक मेडल अजून 8 आणि अविनाश सावेचं फायनलमधलं जर मेडल काउंट केलं तर 9 आणि 6 15 मेडलपर्यंत आपण पोचू शकलो असतो। आणि मला असं वाटतं हीच बाब सगळ्यात आशादायी अशी बाब आहे। भारताच्या एकूण क्रीडा क्षेत्रासाठी पॅरिस ऑलिम्पिक ही एक गुंतवणूक ठरली असं म्हणायला हरकत नाही। मी संदीप चव्हाण, एबीपी माझासाठी पॅरिस। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।